गौरी, मी तुला काहीतरी विचारतोय. काही नाही, छान आहे सगळं. अगं पण तुझ्या चेहऱ्यावरनं तसं वाटत नाहीये. खरं म्हणजे अशा मंगल वातावरणामध्ये तुझा चेहरा प्रसन्न असायला हवा नाही, पण तुझा चेहरा तर पडलेला दिसतोय. काही नाही बाबा, मी जरा आलेच. हा, काकू घ्या सरबत घ्या. नाही, थांबते मी. सौरभ आणि त्याच्या घरचे येत आहेत ना. अहो असं काय करताय? हे बघा, आज तुम्ही इथे आमचे पाहुणे आहात. गोखले कुटुंबीय आले ना की मी त्यांना सुद्धा सर्व करणार आहे. घ्या घ्या, तुम्ही घ्या सरबत घ्या. हो. अखेर गौरी, तुझ्या आणि सौरभच्या लग्नाची बोलणी करण्याचा दिवस उजाडला. खर तर तू या प्रसंगी खूप आनंदात असायला हवं. तुला दुःख नेमकं कशाचं होतंय? आपलं माहेर कायमचं सुटणार याचा? पण तो दिवस तर खूप लांबचा आहे. पाठवणीच्या दिवशी हवं तर मनसोक्त रडून घे. आणि तुझं सासर बाहेरपासून थोडंच लांब आहे. नशीबवान आहेस तू, सासर आणि माहेर एकाच गावात आहे. आणि याही पलीकडे जाऊन तुला कशाचं वाईट वाटत असेल, दुःख होत असेल, तर ते आत्ता थोडंसं बाजूला ठेव आणि या कार्यक्रमात सहभागी हो. कारण या सगळ्याला तुझी संमती गृहीत धरण्यात आलेली आहे. लवकर चल, नाहीतर आता तुझी आई येईल आणि नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडेल. चल. घ्या. आलीच गौरी, तिलाच विचार ना. गौरीला काही आवडलेली दिसत नाहीये सजावट. नाही नाही, आवडली ना तिला, आवडली. काय झालं, घरातनं निघताना तब्येत जरा बरी नव्हती तिची, म्हणून काही बोलत नाहीये. काकू, आता तुम्ही खरंच लाजवताय मला. अहो केवढं कौतुक कराल. आय एम सॉरी. मी ना तुम्हाला खरंच खूप बोललो, गौरीचाही अपमान केला. मला कळतंय की माझं चुकलं, पण मी ना हे काही मुद्दाम नाही हो केलं. मला राग आला होता आणि रागाच्या भरात मी सगळं बोलून गेलो. आणि आता तर मला हे कळतंय की माझं खरंच चुकलं. मी ना रागावर नियंत्रण ठेवायला हवं होतं, स्वतःला शांत करायला हवं होतं. यू आर मॅनिपुलेटिंग, सिरियसली. नाही गौरी, मी फक्त बस, मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये सौरभ. तुझं पितळ उघडं पडलंय आता. यू आर ट्रीटिंग मी लाईक अ टॉय. कम ऑन गौरी, तू फक्त मला दोष देतेस. कपिलला काहीच बोलत नाहीयेस तू. तो समोर आहे म्हणून हा गेम सुरू झाला. गेम सुरू झाला का सुरू केला? गेम सुरू तू केलाय सौरभ. ठीक आहे, मी केला सुरू, पण कपिलने सुद्धा त्यात भाग घेतला ना. अच्छा, म्हणजे त्याने जर भाग घेतला नसता तर तू हे सगळं थांबवलं असतंस, राईट? प्लीज, तू ना मला असं भासवून देऊच नकोस की तो जर नसता तर तू मला माझा चॉईस विचारला असतास. मी तुला आज नाही ओळखत सौरभ. गौरी, आय एम सॉरी. मी तुला हे सांगायला हवं होतं. काय सांगणार होतास तू मला? काय सांगणार होतास? अरे, तुम्ही दोघांनी डाव रचलाय माझ्यावर. आय एम सॉरी गौरी, माझं चुकलं. यू बेटर बी सॉरी. सिरियसली.
कपिल, मी तुला ना माझा बेस्ट फ्रेंड समजत होते, आणि तू काय करायला निघालास? तू मला जिंकायला निघालास. तसं नाहीये. तसं नाहीये, मग कसं आहे? माझ्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करताना तुम्ही हे विसरलात की मी तुमची कोण आहे. अरे, मॅन टू मॅन बॅटलवर आलात तुम्ही. तुम्ही माणूस आहात का जनावर? दिस इज डिस्गस्टिंग. आय एम सिक ऑफ युअर बिहेवियर. गौरी, आय एम सॉरी. गौरी, एक मिनिट थांब. मला तुला काहीतरी विचारायचंय. तू रात्री 11:30 वाजता इथे का आली होतीस? खरं तर ना, मला तुला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच नाही. हा प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये तुला सगळं. पण तरी सुद्धा मी तुला सांगते, मी इकडे आले होते कारण मला कपिलला हे सांगायचं होतं की तो जे काही करतोय ना आमच्यासाठी, त्याचे उपकार नकोत, त्याचे पैसे घे. फुकट करण्याची काहीच गरज नाही. बट दिस इज व्हॉट रिअल सौरभ गोखले. माझा गौरीवर पूर्णपणे विश्वास आहे. हे जे काही तू आईला सांगतोस ना, ते सगळं तेवढ्यापुरतं. खरं तर तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये सौरभ. अँड दिस इज व्हॉट ट्रूथ इज. गौरी, माझा तुझ्यावर विश्वास नाही. आहे गौरी. मी तुला हे विचारलं कारण प्लीज मला काहीच सांगू नकोस तू. कारण नको, नाहीतर बाकी काहीही नको. मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि या क्षणाला तर नाहीच नाही. गौरी, गौरी, काय? रात्री 12 वाजता कुठे गेली होतीस तू? गौरी, मी तुला विचारतीये, उत्तर देता येत नाही तुला? अगं, कुठे गेली होतीस? कुणाला भेटायला गेली होतीस तू? हिंदू, हळू. रात्रीचे 12 वाजून गेलेत. हो, माहितीयेत 12 वाजून गेलेत. ते सगळ्यांचेच 12 वाजलेत. हे असं तुमचं जे काही गुळमुळत वागणं आहे ना, म्हणूनच शेफारली येते. खरं तर तुम्ही तिला खडसावून विचारायला हवं, कुठे गेली होतीस म्हणून. गौरी, गौरी, प्लीज माझं ऐकून तरी घे. अगं बाई, तुम्ही घेऊन गेला होतात का गौरीला? गौरी, अगं सांगायचंच तरी मला. उगाच चिडले मी तुझ्यावर, आणि मी तुझ्यावर चिडले म्हणून हे चिडले माझ्यावर. आई, एक मिनिट. मी सौरभ बरोबर बाहेर गेले नव्हते. मी कपिलला भेटायला गेले होते रामाश्रयामध्ये. आणि मी का गेले होते ना, हे तू मला विचारू नकोस, कारण मी तुला सांगणार नाहीये. गौरी, आणि तू कशाला आलास रे माझ्या मागे? मी तुला सांगितलं होतं ना मला तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून. अगं, ही काय पद्धत झाली का त्यांच्याशी बोलायची? आई, इट्स ओके. ती चिडली. गौरी, तुला माझ्याशी बोलायचं नाहीये ना, नको बोलूस तू. सौरभ, माझं ना डोकं फिरवून मी अजून काही बोलण्याआधी ना प्लीज इथून निघून जा, कळलं? गप्प बैस, काही करू नकोस. सौरभ आणि गौरी आता लहान नाहीयेत, हा, की ते तक्रार घेऊन तुझ्याकडे आले नाहीयेत आमच्यातलं भांडण मिटव म्हणून. झालं ते चांगलं झालं. त्या सौरभच्या तोंडूनच त्यांना सगळं कळलंय. बरं झालं. होतील, शांत होतील. शांत नाही बाबा, इतक्यात काय ती शांत होईल असं नाही वाटत मला.